प्रेमाचं पोस्टकार्ड. तू हलकासा आठवला आणि काळजाचं पोस्ट बॉक्स भरून गेलं. पुण्याच्या एका कॅफेमध्ये बसलेली ती अन्विता, हातात एक कप गरम कॉफी, समोर लॅपटॉप आणि बाजूला एक जुनं पोस्टकार्ड. हे पोस्टकार्ड काही नवीन नव्हतं. ते 2013 मधलं होतं. पिवळसर झालेलं, पण अक्षरं अजूनही स्पष्ट दिसणारी. पोस्टकार्डवर लिहिलं होतं, अन्विता, स्वप्न पाहायची सवय लावलीस तू. आता ती पूर्ण करायचं धाडस मी शिकतोय. लवकरच भेटू. आयुष. आयुष. ती नाव घेत तसंच तिच्या डोळ्यात एक हलकीशी झुळूक फिरते. कॉलेजमध्ये भेटलेले दोघं, ती एक आर्टिस्ट, तो एक बडिंग स्टार्टअप फाउंडर. आयुष कायम म्हणायचा, मेल्स आणि मेसेजेस हे ट्रान्झिएंट असतात, पण पोस्टकार्ड्स हे इटर्नल असतात. शब्दांना कागदाचा स्पर्श असला की ते मनात खोलवर जातात. त्यामुळेच तो प्रत्येक ट्रिपवरून तिला एक पोस्टकार्ड पाठवायचा. गोव्याहून, लडाखहून, अगदी तुर्कस्तानाहूनही. पण 2013 नंतर अचानक आयुष गायब झाला. ना फोन, ना मेल, ना पोस्टकार्ड. सुरुवातीला वाटलं काहीतरी कामात अडकला असेल, पण हळूहळू समजलं काहीतरी हरवून गेले. 10 वर्षांनी 2023 मध्ये तिला पुन्हा एक पोस्टकार्ड मिळालं. पोस्टकार्डचं कव्हर नवीन होतं, पण आतलं हस्ताक्षर मात्र त्याचं होतं. अन्विता, कधी वाटलं नव्हतं की तुला परत बघायला इतका वेळ लागेल, पण काही गोष्टी वेळ घेऊनच येतात. तू अजूनही आर्ट एक्झिबिशन करतेस ना? 15 ऑक्टोबर, मुंबई, काला घोडा. कदाचित तिथे भेटू. ती दिवसाची वाट बघत राहिली. 15 ऑक्टोबर आली. काला घोडा आर्ट गॅलरीमध्ये तिचं एक सोलो शो होतं. लेटर लेफ्ट अनरेड. प्रत्येक चित्रामागे एक पोस्टकार्ड, एक आठवण, एक अनकही भावना. संध्याकाळी 6 वाजता गर्दीतून एक चेहरा समोर आला. आयुष. वयाच्या ओळी चेहऱ्यावर दिसत होत्या, पण डोळ्यातली तीच जुनी चमक. तू खरंच आलीस? ती विचारत होती, पण आवाज थरथरत होता. तू थांबलीस म्हणून मी आलो, त्याने शांतपणे उत्तर दिलं. गॅलरीच्या एका कोपऱ्यात ते दोघं बसले. मोबाईल्स बाजूला ठेवले गेले आणि त्यांचं संभाषण सुरू झालं. पोस्टकार्डच्या भाषेत शांतपणे, हळुवारपणे त्यांनी काय गमावलं, काय शिकलं आणि आता पुढे काय जपायचं, सगळं शब्दांतून, नजरेतून आणि शांततेतून उमटलं. कथा संपते तिथे जिथे संवाद संपत नाही. कारण प्रेम हे सीन किंवा डिलिव्हर्ड वर थांबत नाही. ते एक पोस्टकार्डवर लिहिलेल्या शब्दांसारखं असतं. काळाच्या पुढेही टिकून राहणारं. शेवटचा विचार. प्रेमाचं पोस्टकार्ड हे केवळ एक कागद नव्हे, तर काळाच्या ओघात हरवलेल्या भावना पुन्हा शोधून देणारा एक वेळेचा ठिपका असतो. कधी आपण पाठवतो, कधी तो आपल्याला सापडतो.